विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही चोर आहेत, चोर. मित्रहो, तब्बल 70,000 कोटीच्या कथित सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार यांची राजकीय कारकीर्द डागाळली आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर तो पहाटेचा शपथविधी आणि 72 तासाचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी अस्तित्वात आणलेलं होतं. महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा हा सिंचन घोटाळा चर्चेमध्ये आला आणि त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्यामध्ये जुन्या विषयावरून नव्यानं संघर्ष सुरू झाला. आणि बघा, हा संघर्ष सुरू असतानाच अजित पवार यांनी भाजपाचा 100 कोटीचा सिंचन घोटाळाचा वाट्यावर आणला. भाजपाचा पुरंदर सिंचन प्रकल्पासाठी रक्कम फुगवण्यात आली आणि त्यातले 100 कोटी पक्षाच्या फंडासाठी जाणार होते. शिवाय अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी सुद्धा 10 कोटी रुपयाची यात वाढ केली. फाईल जेव्हा आपल्या समोर आली तेव्हा हे सगळं प्रकरण आपल्या लक्षात आलं आणि आपण हा भ्रष्टाचार रोखला, तो भ्रष्टाचार होऊ दिला नाही असा दावा कोणी केला? अजित पवारांनी. बोट दाखवलं भाजपाकडं. 70,000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या पवारांनी भाजपच्या कथित 100 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा दावा केला. त्यामुळं भाजपच नवं तर संपूर्ण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. अजित पवार यांनी हा आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्ष तर अडचणीत आला, पण हा आरोप करून अजितदादा स्वतःही फसले. जलसंपदा विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी सगळ्यांनाच चोर ठरवलं. अजित पवारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. हे अभियंता विजय पांढरे म्हणाले, अजित पवार यांनी केलेले आरोप 100% खरे आहेत, पण त्यांनी स्वतःच्याच खात्यातला भ्रष्टाचार बाहेर काढलाय. अजितदादांनी फक्त 100 कोटी रुपयांची माहिती सांगितली आहे, पण प्रत्यक्षात तो हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे. अजित पवारांनी जरी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात स्वतः अजित पवारांनीच भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. इतरांनी केले, छोटे मोठे भ्रष्टाचार केले, पण अजित पवारांनी त्या भ्रष्टाचाराचा कळस चढवला. सिंचन घोटाळ्यातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण अनेकदा त्यावेळी सरकारला पत्र सुद्धा लिहिले, पण सरकारकडून मात्र प्रतिसाद मिळालेला नव्हता. आणि हे सांगताना पांढरे म्हणाले, विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही चोर आहेत, चोर. अजितदादांना आपल्या शेजारी बसून भाजपा फसला. अजितदादांना भाजपाचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे, पण त्यांनी स्वतःच भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. अशा प्रकारच्या घोटाळ्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग कशा पद्धतीने असतो हे सुद्धा या निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितलं. जलसंपदा खात्यातले अधिकारी मंत्र्यांना स्कीम देतात. ही स्कीम राबवली तर आपण हजारो कोटी कमवू शकतो असं हे अधिकारी मंत्र्यांना सांगतात आणि मग यातून भ्रष्टाचाराची सुरुवात होते. अजित पवारांनी तीच मोडस ऑपरेंडी वापरली आणि सिंचनामध्ये हा सगळा भ्रष्टाचार, सर्वाधिक भ्रष्टाचार केला असं या विजय पांढरे यांनी, म्हणजे खरं तर ते या जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, ते निवृत्त. त्यामुळं अजित पवार भाजपावर आरोप करायला गेले खरे आणि स्वतःच फसले. त्यांच्यावरच बुमरॅंग उलटलं ना. पण बघा, तरी सुद्धा यांनी त्यांच्यावर आरोप केले, त्यांनी यांच्यावर आरोप केले. दोन्हीही सत्तेतले पक्ष आणि सत्तेतलेच नेते. चौकशी होणार का आणि ती कोण करणार? मित्रांनो, एवढे मोठे आरोप होऊन सुद्धा यातून काही निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं का हो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.